नमस्कार, मी संकेत गावाड. आपलं 19 मे 2025च्या चालू घडामोडीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न. WHO अलीकडे कोणत्या देशास वन्य पोलिओ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं घोषित केलेलं आहे? आता एक देश आहे कोणता? पापुआ न्यू गिनी. पापुआ न्यू गिनी म्हणतो आपण त्याला. पापुआ न्यू गिनी. हा देश कुठं आहे? हा आहे ऑस्ट्रेलियाच्या वरती देश वसलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरती. इथं काय झालेलं आहे आता 2020 नंतर डायरेक्ट आता 2025मध्ये किती 2 केसेस भेटलेले आहेत. कशाच्या? पोलिओच्या 2 केसेस भेटल्या आहेत. समोर किती 2 केसेस झाल्यात पोलिओच्या. त्यामुळे ह्याला काय केलं आहे? पोलिओचा प्रादुर्भाव झाल्याचं घोषित केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? WHOनं. आता हे जर स्टॅटिक बघायला गेलं थोडं तर WHOची स्थापना कधी झालेली आहे? WHOची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948ला. आणि ह्या 7 एप्रिललाच काय करतो? वर्ल्ड हेल्थ दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. जागतिक आरोग्य दिवस म्हणून सेलिब्रेट करतो आपण त्याला. आता बघितलं पोलिओचं, तर आपण पोलिओला फ्री कधी झालेलो आहोत हे पण आपण बघूयात. आपण पोलिओ फ्री WHOनं कधी घोषित केलं? 2014ला केलं. WHO कसं करते? एखादा रोगातनं मुक्त करायचं असेल ना, तर त्या देशात 3 वर्षात एकही केस नाही आली तर पुढील वर्षात त्याला काय करते? पोलिओ फ्री करते. म्हणजे कोणत्या पण रोगमुक्त करते असं घोषित करते. तर आपल्याला पोलिओ फ्री कधी केलेलं आहे? 2014ला केलेलं आहे. तर आपली इथं लास्ट केस कधी आली होती? 2011ला आली होती. त्यानंतर आपल्या इथे केस आलं नाही. त्यासाठी आपण एक मिशन चालवलं होतं, त्याला म्हणतो पल्स पोलिओ मिशन म्हणतो. परीक्षेत विचारलं जातं पल्स पोलिओ मिशन कधी चालू केलं होतं? तर हे चालू केलं 1995ला चालू केलं होतं. आणि हे जे टॅगलाईन होते, दो बूंद जिंदगी के. दो बूंद जिंदगी के. हे कशाची? पल्स पोलिओची टॅगलाईन होती. एवढं लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न बघू. अलीकडेच इलिनॉय टेक युनिव्हर्सिटी भारतात आपले कॅम्पस उघडणारे कोणत्या देशातील पहिले विद्यापीठ बनणार आहे? आता काय झालेलं आहे? शिकागोची एक युनिव्हर्सिटी आहे. शिकागो. नाव काय तिचं? इलिनॉय टेक युनिव्हर्सिटी. ही काय झालेली आहे? ही कुठली आहे? शिकागो कुठं? USA मधली आहे. USA मधली युनिव्हर्सिटी. ही भारतात कॅम्पस उघडणारी पहिली युनिव्हर्सिटी झालेली आहे. ही काय झालेली आहे? पहिली युनिव्हर्सिटी झाली भारतात कॅम्पस उघडणारी. भारतात USAची पहिली युनिव्हर्सिटी झालेली आहे जी भारतात कॅम्पस उघडला. आणि कुठं कॅम्पस चालू करणार आहेत? हे करणार आहेत मुंबईमध्ये कॅम्पस चालू करणार आहेत. मध्ये एक तुम्ही न्यूज बघितली होती, याक युनिव्हर्सिटी आणि अजून एक युनिव्हर्सिटी होती, ती कुठली होती? ऑस्ट्रेलियाची. तिनं पण कुठं कॅम्पस ओपन केलं होतं? तिनं पण कुठं? मुंबईमध्येच कॅम्पस ओपन करणार होती ती पण, याक युनिव्हर्सिटी. ही कुठली होती? ऑस्ट्रेलियाची. आता ही शिकागोची कोणती? इलिनॉय टेक युनिव्हर्सिटी. आणि ही कुठं कॅम्पस चालू करणार आहे? हे करणार आहे मुंबईमध्ये. ही कुठली आहे? USAची आहे. USAची युनिव्हर्सिटी आहे. आणि कुठं चालू केलं हिने कॅम्पस? मुंबईमध्ये चालू केलं. एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न बघू तिसरा. अलीकडेच भारत सरकारने विमान वाहतूक क्षेत्रात ग्राउंड हँडलिंगमध्ये सहभागी असलेल्या सेलेबी कंपनीवर बंदी घातली आहे. ही कंपनी कोणत्या देशाशी संबंधित आहे? ही कंपनी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर आता काय झालेलं आहे? आपली इथे एक सेलेबी कंपनी आहे. कोणती? सेलेबी कंपनी. ही कुठली आहे? हे तुर्कीची आहे. तुर्कीची कंपनी आहे. ही कशाला करते? जे आपले एअरप्लेन असतात ना, एअरपोर्ट असतात ना, तिथं ग्राउंड लेवलवर काम करणारी कंपनी आहे. जसे की क्लिअरन्स द्यायचं असेल, कोणतं प्लेन खाली उतरायचं असेल, त्यासाठी काय करते? ही कंपनी काम करते. ही कुठली आहे? तुर्कीची आहे. ज्यावेळेस आपल्यावर पाकिस्ताननं हल्ला केला, त्यामध्ये जे ड्रोनचा हल्ला होता ना, ते ड्रोन ज्यावेळेस आपण त्याचं म्हणजे हे केली, तर ते ड्रोन तुर्कीमध्ये बनलेले आहेत. म्हणून आता काय केलेलं आहे? ह्या कंपनीवर काय सांगितलेलं आहे ना, तुम्ही तुमचा भारविस्तार भरा आणि निघून जावा. कुठली कंपनी आहे? ही सेलेबी. ग्राउंड लेवलवर हँडलिंग करणारी. तर ही सेलेबी कंपनी कुठली आहे? तुर्कीची आहे. तुर्कीच्या कंपनीवर आपण काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट केली भारत सरकारनं, जे तुर्की आणि अझरबैजान होता ना, तिथले ड्रोन आपले इथं आलते. तर आपण त्यांच्यासोबत काय केलेलं आहे? सध्या व्यापारावर काय केलेलं आहे? ठप्प केलेला आहे व्यापार सध्या. कुणासोबत? तुर्की आणि अझरबैजान ह्यांच्यासोबत व्यापार काय केलेला आहे? सध्या ठप्प ठेवलेला आहे. व्यापारावर काय केलेलं आहे? ठप्प. म्हणजे सध्या तर काय केलेलं आहे? तात्पुरता हे केलेलं आहे व्यापारावर. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच कोणी ICCला देशात झालेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. ICC तुम्हाला माहीत आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? द हेगला आहे. कुठं? नेदरलँडमध्ये. द हेगमध्ये ह्याचं काय हेडक्वार्टर आहे? द हेग. कुठं? नेदरलँडमध्ये. ह्याच्यात किती न्यायाधीश असतात? ह्याच्यात 15 न्यायाधीश असतात. त्यांचा कार्यकाळ किती असतो? 9 वर्षाचा असतो. हेड कोण आहे ह्या ICCचा, इंटरनॅशनल कोर्टचा? नवाब सलेम. हे काय त्याचे हेड आहेत. आणि भारतातनं कोणते न्यायाधीश आहेत? दलवीर भंडारी. हे काय आहेत? भारतातील एक न्यायाधीश आहेत. कशात? इंटरनॅशनल कोर्टमध्ये. द हेगमध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे. किती न्यायाधीश असतात? 15 न्यायाधीश आहे. 9 वर्षाचा कार्यकाळ आहे. आता काय केलेलं आहे? लिबिया हा देश आहे. लिबियानं काय केलं आहे? त्यांच्या देशात 2011 ते 27मध्ये जेवढे पण गुन्हे झाले ना, त्यांचे म्हणजे हे करणार,
ते गुन्ह्याचं म्हणजे गुन्हे कशामुळे झाले आणि गुन्ह्याचं कारण काय होते ह्याचा शोध घेण्यासाठी अधिकार कोणाला दिलेले आहेत, गुन्ह्यांची चौकशी करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत, आय सीला दिलेले आहेत, इंटरनॅशनल कोर्टला दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत, लिबियाने दिलेले आहेत. बरोबर. पुढला प्रश्न बघा, ब्लूमबर्गच्या अलीकडेच जगातील 100 सर्वात फायदेशीर कंपन्यांमध्ये कोणत्या कंपनीचे नाव, भारतीय कोणत्या कंपनीचे नाव समाविष्ट झालेले आहे? ब्लूमबर्गचा रिपोर्ट आहे, ब्लूमबर्ग. आणि रिपोर्टमध्ये काय म्हणतं, सगळ्यात जास्त टॉप कसल्या, टॉप 100 कंपन्याची लिस्ट आहे. कशाच्या लिस्ट बेसिसवर आहे? सर्वात जास्त प्रॉफिट कमवणाऱ्या कंपन्यांच्या लिस्टवर आहे. नेट प्रॉफिट, सर्वात जास्त नेट प्रॉफिट. तर ह्याच्या टॉपला कोणती कंपनी आहे? तर टॉपला अल्फाबेट आहे. त्याला काय म्हणलं जातं, गुगलची मम्मी म्हणलं जातं. टॉपला कोणती कंपनी आहे? अल्फाबेट आहे. अल्फाबेट ही कंपनी कशाला आहे? टॉपला आहे. कशात? हे नेट प्रॉफिटमध्ये. तर भारतातली टॉप 100मध्ये एक कंपनी हे ॲड झालेली आहे. तर ते कोणते झालेले आहे? SBI झालेले आहे. हिचा नंबर किती आहे? 98ला झालेली आहे. आणि ती आतापर्यंतची तीन कंपन्या म्हणजे तिसरी आहे, भारतातली तिसरी कंपनी आहे ब्लूमबर्गच्या टॉप 100मध्ये झालेलं आहे सर्वात नेट प्रॉफिटमध्ये. तर पहिल्या 2 कंपन्या कोणत्या आहेत? पहिली एक कंपनी आहे ONGC म्हणून एक कंपनी आहे, ONGC. आणि दुसरी कंपनी आहे रिलायन्स. आणि आता तिसरी कोण झालेली आहे? तिसरी SBI झालेली आहे. समजलं. ब्लूमबर्गचा रिपोर्ट आहे, टॉप 100 कंपन्या आहेत. कशाच्या प्रॉफिट बेसिसवर आहेत? तर नेट प्रॉफिट सगळ्यात जास्त कोण कमावतं त्याच्या ह्याच्यावर आहे. 1 नंबरला कोणते आहे? अल्फाबेट आहे. आणि 98 नंबरला कोणते आहे? SBI आहे. बरोबर. पुढला प्रश्न बघा, अलीकडेच 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेले आहेत? आता काय झालेलं आहे, हे चेसचे काय असतात? ग्रँडमास्टर असतात. ते 86वा झालेलं आहे. तर पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फर्स्ट कोण होते? विश्वनाथ आनंद होते. विश्वनाथ आनंद. ह्यांच्या बुकचं नाव काय? माइंड मास्टर बुकचं नाव आहे, माइंड मास्टर. त्यानंतर 85वे कोण होते? 85वे पी श्यामनिखिल होते, श्यामनिखिल. 84वे कोण होते? वैशाली रमेश बाबू. ही कोणती होती? 84 नंबरची होती, 84. आता कोण झालेले आहेत? आता झालेले आहे LR श्रीहरी. हे किती नंबरचे आहेत? 86व्या नंबरचे. कोण? LR श्रीहरी झालेले आहेत. तर 84 कोण? वैशाली रमेश बाबू. पी श्यामनिखिल कोणते? 85व्या नंबरचे. आणि 86व्या नंबरचे कोण? LR श्रीहरी झालेले. 2025 हा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन अलीकडेच कधी साजरा केलेला आहे? आता काय झालं तर 16 मे 1907. थिओडर मेनन हा सायंटिस्ट होता. थिओडर मेनन. ह्यानं काय केलं तर लेझरची सक्सेसफुल टेस्टिंग झाली. लेझर कशाची टेस्टिंग झाली? लेझरची सक्सेसफुल टेस्टिंग झाली. आणि या टेस्टिंगमुळं हा 16 मे काय केला जातो? जागतिक प्रकाश दिवस म्हणून हे केला जातो. 16 मे जागतिक प्रकाश दिवस. आता साधा एक जीकेचा क्वेश्चन बघितला तर सूर्यावरनं आपल्या इथं प्रकाश यायला किती वेळ लागतो? तर सूर्यावरनं प्रकाश यायला 8 मिनिट लागतात. 8 मिनिट 20 सेकंद. आणि चंद्रावरून यायचा म्हणला तर किती? 1 मिनिट 20 सेकंद किंवा 18 सेकंदामध्ये इथं चंद्रावरून येतो. बरोबर. आणि प्रकाशाचा लाईटचा स्पीड किती असतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड. हे कशाचा? लाईटचा स्पीड असतो. आता बघा पुढला प्रश्न, अलीकडेच ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कोणाविरुद्ध सुरू करण्यात आलेलं आहे? आता ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे कशाचा? नक्षलवादाविरुद्ध आहे. कुठं चालू केलं आहे? तेलंगणा आणि छत्तीसगड बॉर्डरवर चालू केलेलं आहे. मध्ये एक तुम्हाला ऑपरेशन माहीत असेल, ऑपरेशन संकल्प. कोणी चालू केलेलं आहे? ऑपरेशन संकल्प पण CRPFनं चालू केलं होतं. आता ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कोणतं? ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे कोणी चालू केलेलं आहे? CRPFने केलेलं आहे. CRPFची स्थापना कधी झाली? 1939ला झाली. ह्याचं नाव पहिलं काय होतं? क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस फोर्स होतं. आता सध्या काय नाव आहे ह्याचं? 1947ला नाव बदललं ह्याचं आणि आता काय केलेलं आहे? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. बरोबर. तर ह्यानं काय केलेलं आहे? ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट चालू केलेलं आहे, नक्षलवादी विरुद्ध चालू केलेलं आहे. आणि आपलं टार्गेट आहे 2026पर्यंत नक्षलमुक्त भारत करण्यात, नक्षलमुक्त भारत. आणि हे कोणत्या पहाडीत केलं आहे? त्याला ब्लॅक हिल्स म्हणलं जातं. ब्लॅक हिल किंवा त्याला दुसरं नाव काय? कैगेर कटालू. ब्लॅक हिल्सच म्हणतात त्याला. ब्लॅक हिल्समध्ये चालू केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? CRPFनं चालू केलेलं आहे. कशाच्या विरुद्ध आहे? नक्षलवादाच्या विरुद्ध आहे. नक्षलवाद एवढंच लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन संकल्प एक लक्षात ठेवा, नक्षलवादाच्या विरोधात हे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट चालू केलेलं आहे. अलीकडेच AI अंकिता कोणी लॉन्च केलेलं आहे? आता AI अंकिता काय आहे? अंकिता हे काय अँकर म्हणून लॉन्च केलेलं आहे. अँकर पहिली तुम्हाला आठवत असेल लिसा ही अँकर कोणी चालू केली होती? ओडिशानं चालू केली होती. सॉरी, झारखंडनं का ओडिशानं चालू केलं होतं लिसा. AI अंकिता हिला लॉन्च हे काय आहे? अँकर आहे. आणि हे काय करणार आहे? फ्लोमध्ये बोलणार आहे. जसं की आपण बोलतो एका फ्लोमध्ये बोलणारे अँकर आहे, फ्लोमध्ये स्पीच करणार. आणि हे कोणी लॉन्च केलेलं आहे? हे केलेले आसाम गव्हर्नमेंटनं. आसामचे CM कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा ह्यांनी लॉन्च केलेलं आहे. एवढं एक लक्षात ठेवा. कोणी लॉन्च केलेलं आहे? ओडिशानं लॉन्च केलेलं आहे. पुढला प्रश्न बघा,
हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने अलीकडेच कुठे पराळी संरक्षण दल स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता काय होतं, ज्यावेळेस गहू निघतो ना, गहू त्याला काय म्हणतात, खाली जे राहतं त्याला पराळी म्हणतात. आणि काय करतात, पंजाब हरियाणा किंवा उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हाचं प्रोडक्शन जास्त होतं. तिथं प्रत्येकाच्या शेतामध्ये गहू असतो. आणि जे खाली जे वेस्ट राहतं ना, त्याला काय करतात, पेटवून देतात. पेटवून दिल्यामुळे काय होतं, मोठे मोठे सगळं एअर पोल्युशन होतं. आणि त्याचा इफेक्ट कुठं बघायला भेटतो, तर त्याचा इफेक्ट दिल्लीमध्ये बघायला भेटतो. तर त्यामुळे काय केलेलं आहे, पराळी संरक्षण दल म्हणजे जे खाली जे राहतं ना, त्याला पेटवण्यापासून वाचवण्यापासून म्हणजे एअर पोल्युशन कमी करण्यासाठी पराळी संरक्षण दल चालू केलेलं आहे. हे कुठं चालू केलेलं आहे, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब. इथं काय करणार, हे संरक्षण दलामध्ये कोण असणार, पोलीस आणि कृषी अधिकारी असणार आहेत. परारी संरक्षण दलामध्ये कोण कोण आहेत, पोलीस आणि कृषी अधिकारी. ते शेतकरी, एखादा शेतकरी तर पराळी पेटवत असेल तर त्याला रेड लिस्टमध्ये टाकलं जाईल. रेड लिस्ट एक करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला लोन भेटणार नाही किंवा कोणत्या पण गव्हर्नमेंट स्कीमचा तुम्हाला फायदा होणार नाही. आणि सेकंड थिंग, तुम्हाला तुमच्यावर काय केलं जाईल, फाईन आकारला जाईल, फाईन लावला जाईल तुम्हाला. हे दोनच गोष्ट केलेलं आहे. तर पोलीस परारी संरक्षण दल कुठं चालू केलेलं आहे, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश तिन्हीमध्ये पण चालू केलेलं आहे. तर हे झाले आपले 10चे क्वेश्चन. 19 तारखेचे 10 क्वेश्चन्स बघितलेत. इथं क्विज तुम्हाला भेटत राहील. जेवढे पण इथं क्वेश्चन्स होतात ना, तर त्याची एक शॉर्टमध्ये रिव्हिजन होण्यासाठी हा टेलिग्राम प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे. त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता QR स्कॅन करून. चला तर मग धन्यवाद.